सरस्वती विद्या मंदिर लासलगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी. लासलगाव सरस्वती विद्या मंदिर लासलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक भीमराव शिंदे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थी शौर्य आंधळे, जिजामाता यांच्या वेशभूषेत पूर्वा भुसारे तसेच सोयराबाईंच्या वेशभूषेत आराध्य शिंदे आणि उपस्थित शिक्षकांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अथर्व कोळपकर, दुर्वा शिंदे, श्रेयस मुंजाळ, आर्यन महाले, मनस्वी देवढे, दर्शन कदम, श्रेया शिंदे, अपर्णा रायते, समीक्षा अंकुश, वैष्णवी पवार, रणवीर पवार व सारिका शिंदे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. 8वीच्या विद्यार्थ्यांनी झुलवा पाळणा या गीतावर, 7वीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारित, तर 6वीच्या विद्यार्थ्यांनी राजा आलं या गीतावर नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. बाल शिवाजी यांच्या वेशभूषेत आदिनाथ क्षीरसागर यांनी सहभाग घेतला. शिवरायांच्या वेशभूषेतील विद्यार्थी शौर्य आंधळे यांनी मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय या विषयावर प्रभावी मनोगत सादर केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांनी आजच्या पिढीसाठी शिवचरित्र कसे मार्गदर्शक ठरते याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सप्तमी जाधव, सलोनी वावधाने, सानिका कासार व समीक्षा अंकुश यांनी केले. कार्यक्रमास लासलगाव विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश होळकर, सचिन गुणवंत होळकर तसेच सर्व संचालक मंडळ यांनी सर्वांना शिवमय शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी नवनाथ जिरे, प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व महान राजे होते. यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे पूर्ण नाव छत्रपती शिवाजीराजे राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले असे होते. ती खेळणे, तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे या कला हस्तगत केल्या. वयाच्या 14व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. न्याय अलंकार मंडितो, शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंभतो, राजनीती धुरंधर, प्रौढ